नमस्कार मित्रांनो, राजकारणी मीडिया वेव्स प्रस्तुत GDP या कार्यक्रमात मी रेवती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सध्या न्यूजपेपर म्हणा का चॅनल्स म्हणा, सगळीकडे एकच विषय चर्चेचा आहे, तो म्हणजे कृषी बिल. नेमकं काय आहे हो या कृषी बिलात, आणि विशेष म्हणजे असं काय आहे की ज्यामुळे आपली राजधानी बंद पडावी, ठप्प पडावी? अर्थात तुम्ही म्हणाल एखाद वेळी की आम्ही काही शेतकरी नाही, आमचा काही हा कन्सर्नचा विषय नाही. पण मित्रांनो, असं अजिबात नाही, कारण की आपल्या देशाचं कल्चर हेच बेसिकली ॲग्रिकल्चर आहे. त्यामुळे ॲग्रिकल्चरशी प्रत्येक संबंधित विषय हा तुमचा आमचा जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे GDPच्या आजच्या कार्यक्रमात याच विषयावर आपल्यासोबत चर्चा करणार आहेत. या बिलाविषयीची अधिक माहिती आपल्याला सांगणार आहेत श्री नानाजी आकरे. नमस्कार सर. नमस्कार. RMWच्या GDP या कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. भारतीय किसान संघाच्या विदर्भ प्रांताची जबाबदारी नानाजींकडे आहे आणि आज एक किसान किंवा शेतकऱ्याच्या भूमिकेतून ते या बिलाची भूमिका आपल्याला समजून सांगणार आहेत. तर सगळ्यात पहिले मला प्रश्न हाच विचारायचा आहे की नेमकं या बिलात, या विधेयकात आहे काय? शेतकऱ्यांची जी प्रमुख अडचण आहे की त्याचा जेव्हा माल निर्माण होतो आणि तो बाजारात जातो तेव्हा त्याला भाव मिळत नाही. त्याचा लागत खर्च झालेला असतो, तो सुद्धा त्याचा निघत नाही आणि त्याची किमान अपेक्षा असते की जर माझे 5,000 रुपये त्याला लागले आहेत, त्याच्या दीडपट सुमारे 7,500 रुपये मला मिळाले पाहिजे, ही त्याची किमान अपेक्षा आहे. ती काही त्या अपेक्षांची पूर्ती होत नाही आणि नेमका त्याचा माल जेव्हा बाजारात येतो तेव्हा बाजारात भाव कमी असतात आणि परिणामतः शेतकऱ्याला आर्थिक नुकसान होते. सरकारने नेमकं हे मध्यनजर ठेवलं आणि त्याच्या उपाययोजनेसाठी ते कार्यरत राहिले. ही चर्चा अनेक किसान संघटनांशी भारत सरकारने यापूर्वी केलेली आहे आणि सरकारने बिल आणलं एकाच उद्देशाने की शेतकऱ्याला त्याच्या मालाचा भाव मिळाला पाहिजे. आता शेतकरी साधारणतः विकायला मंडीमध्ये जातो, ज्याला महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणतात आणि हिंदी प्रदेशांमध्ये त्याला मंडी म्हणतात. या मंडीची रचना ही प्रत्येक ठिकाणी तालुका स्तरावरती आहे. त्या मंडीमध्ये अनेक प्रकारचे टॅक्सेस पूर्वी होते, परंतु 2008मध्ये APMC ॲक्टमध्ये सुधारणा झाली आणि त्याचे टॅक्सेस कमी झाले. 17-18% साधारण 2-3 टक्क्यापर्यंत आला आहे. आता ही सुधारणा जरी झाली असली ती राज्य सरकारच्या अंतर्गत सगळ्या मंडीज येतात. त्या राज्य सरकारने तो APMC ॲक्ट हा लागू करायचा आहे. काही घटक असे आहेत की उदाहरणार्थ भाव पाडणे, बोलीमध्ये भाव कमी देणे, व्यापाऱ्यांचं रॅकेट चेन तयार करणे आणि असं करून शेतकऱ्याला कोंडीत आणून त्याला आता मंडी असूनसुद्धा भाव मिळत नाही. कॉम्पिटिटिव्ह मार्केट असावं आणि शेतकऱ्याला आपल्या गावापासून जास्ती लांब जाण्याची गरज पडू नये, हा चांगला उद्देश ठेवून भारत सरकारने हा कायदा तयार केला आणि कायदा तयार करून त्याला पार्लमेंट तेव्हा सुरू नव्हतं, म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते ते 5 जून 2020ला त्याचा अध्यादेशामध्ये रूपांतर केलं. असे 3 आहेत छोटे छोटे कायदे. हा पहिला कायदा आहे. या बाबतीत असा आहे की समजा मंडीच्या बाहेर माल विकला गेला तर तो माल हा त्याला किमान भाव मिळेल का, ज्याला मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणतो, MSP. तो MSP काही सगळ्या कृषी मालाला नाही आहेत. सुमारे 22 मालांना MSP लागू आहे, परंतु असे अनेक आहेत, उदाहरणार्थ भाजीपाला, फळ, याला हा MSP कुठेच लागू होत नाही. तर हा जो किमान पहिले पदार्थ आहेत 22, याचा MSP तरी मेंटेन होईल का, अशी शंका सगळ्यांना येऊ लागली आणि तशा पद्धतीचं वातावरण आपल्या देशात गेल्या 3-4 महिन्यात तयार झालं आणि याच्यातून हे सगळं आंदोलनाचा पवित्रा आणि काही कास्तकारांनी घेतला. परंतु पंजाबचाच किसान याच्यामध्ये तुम्हाला दिसतो. खरं म्हणजे हा कायदा जूनमध्ये आल्यानंतर त्याला सप्टेंबरच्या 15-16 तारखेला पार्लमेंटनी रूप दिल्यानंतर आणि 27-28 तारखेला राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली सप्टेंबरमध्ये. हे सगळं झाल्यानंतर राज्य सरकार पंजाबनी मात्र हा कायदा अंमलात आणायचा नाही असा ठराव घेतलेला आहे. त्याच्यामुळे हा कायदा लागू होण्याचा तिथे प्रश्न सध्या तरी नाही आहे. पण म्हणजे पंजाबमध्ये काय अडचण आहे काही समजायला मार्ग नाही आहे. परंतु एक गोष्ट पक्की आहे की जेव्हा असं वातावरण संपूर्ण देशात तयार होईल तेव्हा पंजाबचेही कास्तकार म्हणतील त्यांना की आपल्याकडे ह्या लागू करा, कारण याच्यातले खूप चांगले बेनिफिट्स आहेत. त्या बेनिफिट्समुळे हा कायदा लागू करावा. शेतकऱ्याला 2 प्रकारचा लाभ आहे. एक तर त्याला घरापासून जास्ती लांब जाण्याची गरज नाही, त्याचा ट्रान्सपोर्ट खर्च वाचेल. दुसरं असं आहे की कॉम्पिटिटिव्ह मार्केट झाल्यामुळे त्याच्या मालाला भाव मिळेल, कारण खरीददार एक नाही राहणार, अनेक राहतील.
जिथे भाव जास्त आहे तिथं तो जाऊ शकेल, म्हणून त्याला कॉम्पिटेटिव्ह रेटनी भाव मिळेल. तर मग शेतकऱ्यांचा नेमका विरोध असण्याचं कारण काय? म्हणजे आपण त्यांना हा कायदा समजून देण्यात अपयशी ठरलेलो आहे असं आहे का काही? दोन्ही भाग आहे. एकतर सामान्य कास्तकार हा ब्लाइंड फॉलोअर असतो. त्याला त्याच्या संबंधितला राजकीय कार्यकर्ता, राजकीय नेता जे सांगेल त्यालाच तो पूर्वदिशा मानतो, प्रमाण मानतो. अशी साधारण धारणा शेतकऱ्यांची आहे. परंतु शेतकऱ्यांमध्ये काही चांगले लोक, आता तरुण मुलं, ग्रॅज्युएट मुलं शेतीमध्ये आले आहेत, ते वाचू लागले आहेत. त्यांचा काही याला विरोध नाही आहे. बहुसंख्य कास्तकाराचा याला विरोध नाही आहे. विरोध आहे तो राजकीय पक्षांचा. यात आता कसं आहे की मोदी विरोधक सगळे एक आले आणि मोदी विरोधक एक आले आणि ती सगळी शक्ती जी आहे ती एकत्र येऊन आणि त्या आंदोलनाच्या पाठीशी उभे राहिले. जो भारत बंद आहे 8 तारखेचा, या 8 तारखेमध्ये भारतीय किसान संघ नाही आहे. का नाही आहे त्याचे कारण मी तुम्हाला सांगणार आहे. हा सगळा याला पॉलिटिकल रंग आलेला. जे तिथे आलेले आहेत ते एकतर शेतकरी नेते आहेत किंवा कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. प्रत्यक्ष शेतकऱ्यांची संख्या कमी आहे, अत्यल्प आहे. अशा पद्धतीचा वर्ग तिथे जमा झाला आणि उग्र स्वरूपाचे निदर्शनं, अशा पद्धतीचं आंदोलन की ज्याच्यामुळे दिल्ली महानगरात राहणारा सामान्य माणूस हा बेसिक गोष्टी ज्या आहेत त्याच्या भाजीपाला, दूध, जीवनावश्यक वस्तू याच्यापासून वंचित राहील आणि दिल्लीमध्ये एक साधारण विचित्र परिस्थिती निर्माण होईल अशा पद्धतीचं त्यांनी टार्गेट केलेलं आहे. हे टार्गेटही करणं मानवतेला शोभत नाही आणि किसान संघटनेला तर बिलकुल नाही. कारण आम्ही शेतकरी हे अन्नदाते आहोत. प्रत्येक मानव प्राण्याला चांगलं अन्न मिळावं, ते पोचलं पाहिजे, याची आमची प्राथमिक जबाबदारी आहे आणि ती आम्ही पार पडत आहोत. मग किसान संघाचं प्रतिनिधित्व करत असताना तुम्ही त्यांना हा कायदा समजावून देण्याची कशी जबाबदारीने पार पाडता? या कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत. त्या काही त्रुटी ज्या आहेत त्याही मी तुम्हाला सांगणार आहे. त्या त्रुटीसाठी एकतर नवीन विधेयक करा किंवा त्यात दुरुस्ती करा असा आमचा भारत सरकारला आग्रह आहे. हा आग्रह आम्ही जुलै महिन्यापासून धरतो आहे. त्याच्यासाठी छोटंसं आंदोलनही आम्ही केलं आहे. भारत सरकारला भेटून या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि ते चालू आहे. आमचं आंदोलन संपलं नाही, कारण त्या अजून सुधारणा काही अंमलात आलेल्या नाही आहेत. ते असं आहे की सगळ्यात पहिले मिनिमम सपोर्ट प्राईसची गॅरंटी या कायद्यामध्ये कुठेच लिहिली गेलेली नाही आहे. जो मनुष्य मिनिमम सपोर्टच्या प्राईस खाली खरेदी करेल तो गुन्हेगार ठरला पाहिजे. त्याला शिक्षेचे प्रोव्हिजन पाहिजे, प्रोव्हिजन फॉर पनिशमेंट त्याला पाहिजे. ती नाही आहे कुठे. ती असली अशा पद्धतीचा कायदा जर झाला तर कुणी लोक अशा पद्धतीचं खरेदी करण्याची हिंमत करणार नाही. दुसरं असं आहे की परचेसर, जो खरीददार आहे त्याला या कायद्यामध्ये फक्त पॅन कार्ड आवश्यक केलं आहे. त्याचे कुठे रजिस्ट्रेशन नाही, त्याची कुठे बँक गॅरंटी नाही. हे आम्ही सरकारला म्हटलं आहे की तो माल विकत घेऊन समजा पसार झाला तर त्याच्यावरती कायदेशीर कार्यवाही कशी, त्याचा पत्ता आता कुठे राहील. आता जसे प्रकार होतात. शेतकऱ्यांमध्ये काही एवढं संघटित सामर्थ्य नाही आहे की गावांमध्ये की त्याच्याकडे जाऊन वसूल करायचं. तिसरं असं आहे की समजा रजिस्टर्ड आहे, माहितीतला आहे, त्यांनी पैसे द्यायला आनाकानी केली. आपण पाहतो चेकचा व्यवहार होतो, अनेकदा चेक डिसऑनर होतो. तो वाद कुठेतरी. तर या कायद्यामध्ये असं लिहिलं आहे की SDO सोडवतील सगळं. बरं. डेप्युटी कलेक्टर लेवलचा माणूस जो 2-3 तालुक्याचा इंचार्ज असतो तो SDO, हा उपविभागीय अधिकारीच ते सगळं सोडेल. त्याच्या आधी एक मंडळ आहे, त्या मंडळामध्ये दोन्हीचे प्रतिनिधी आहे, व्यापाऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे. असं मंडळ तयार करायचं आहे. ते मंडळाकडे तो वाद जाईल. 30 दिवसाच्या आत त्याला तो सोडवायचा आहे आणि 30 दिवसाच्या आत सोडवला गेला नाही तर ते SDOकडे रिपोर्ट होईल. SDOकडून कलेक्टरकडे, त्याच्यावरती कलेक्टरच्या वरच्या अथॉरिटीला किंवा न्यायपालिकेकडे जाण्याचा अधिकार शेतकऱ्याला नाही आहे. ही दुर्दैवी बाब आहे. जर डिस्प्यूट झालं तर त्याला कोर्टात जाण्याचा अधिकार असला पाहिजे. ही सुद्धा तरतूद करावी, ही एक दुरुस्ती करावी असा भारतीय किसान संघाचा भारत सरकारला आग्रह आहे. एक मधल्या काळामध्ये ट्रेंड सुरू होता की शेतकऱ्यांचं BSNL होणार आणि कमर्शियल कंपन्यांचा जिओ होणार. म्हणजे ज्याप्रमाणे BSNL बंद पडत गेली हळूहळू आणि प्रायव्हेट कंपन्या आपल्या स्पेक्ट्रम परचेसिंगमध्ये, सेलिंगमध्ये पुढे येत गेल्या. तर खरोखर तुम्हाला अशी परिस्थिती दिसते का? हो, अशी होऊ शकते. काय आहे की जेव्हा मोठा माणूस खरेदी करतो सुरुवातीला तो भाव जास्ती देईल, त्यामुळे कास्तकाराला एक आकर्षण निर्माण होईल. जसं आता मॉल आहेत, जिकडे तिकडे मॉल झाले, छोटे दुकानं बंद पडले. मॉलवाला 2 वस्तू घेतली की तिसरी फुकट देतो. बरोबर. परंतु आज कुठेतरी याच्यातून मार्ग निघेल. मंड्या बंद होणार नाही आहेत,
कृषी मंड्या सुरूच राहतील, त्यामुळे त्यांना ऑप्शन आहे परत मंडीत येण्याचा. त्यामुळे ती भीती तेवढी बाळगण्याचं काही कारण नाही. ही शक्यता आहे, पण भीती ठेवण्याचं काही कारण नाही. मग अशी तुम्ही पंजाब सरकारचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितला की जरी केंद्र सरकारने मंजुरी दिलेली असली तरी पंजाब सरकारने त्याला आपल्याकडे लागू करायचं नाही, अंमलबजावणी करायची नाही असं ठरवलेलं आहे. मग महाराष्ट्र शासनाची यामध्ये काय भूमिका आहे? महाराष्ट्र शासनाने सुद्धा अशी भाषा वापरली की आम्ही ते लागू करणार नाही. अजून त्यांचा ठराव झाला नाही, काही नाही, तो भाग वेगळा. 8 तारखेला होणाऱ्या भारत बंदला आमचं समर्थन आहे आणि आम्ही त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. हा पुळका येऊ देण्याचं काही कारण नाही. खरं म्हणजे आज महाराष्ट्र सरकारची परिस्थिती अशी आहे की APMCमध्ये अजूनही खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत, जे की महाराष्ट्र सरकारने करायला पाहिजे. कापूस आला आहे गेल्या 2 महिन्यापासून. ऑक्टोबरला कापूस येतो साधारण दसरा दिवाळी. ऑक्टोबरला आला, नोव्हेंबरला आला, डिसेंबरचा पहिला आठवडा आज संपला, परंतु कापूस खरेदी केंद्रसुद्धा सुरू झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाईलाजानी कापसाचा मिनिमम सपोर्ट प्राईस आहे 5,800 रुपये. आज 5,100, 5,200 या रेटने कापूस हा बाहेर विकला जातो आहे प्रायव्हेट व्यापाऱ्यांकडे. ही अवस्था जिथं आहे त्या महाराष्ट्र सरकारला बोलण्याचा अधिकारच नाही. त्यांनी हे पाहिलं पाहिजे की MSPच्या खाली महाराष्ट्रात कापूस कोणत्या भावाने चालला आहे, कापूस केंद्र ज्या प्रमाणात उघडायला पाहिजे ते उघडले गेले आहेत का, हे शासनाचं कर्तव्य आहे आणि ते राज्य सरकारचं आहे. याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. आमचाच माल आम्हीच मालक आणि पैसे दिल्यावर आम्हालाच चोर ठरवतात अशी यंत्रणा आहे सध्या, ती चांगली नाही. यातून काहीतरी मार्ग निघावा म्हणून हे भारत सरकारने केलेलं नियोजन आहे. नियोजनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, परंतु दुरुस्त्यांसह हे पास झालं पाहिजे असा आमचा आग्रह आहे. ह्या कायद्याचं आंदोलनानंतरचं काय भविष्य तुम्हाला दिसतं? आंदोलनामध्ये शेतकऱ्याला संभ्रमित करणे हाच उद्देश आहे. आंदोलनामध्ये खूप काही शेतकऱ्यांचे कैवारी आहेत तिथं बसलेले असं समजण्याचं काही कारण नाही आहे. कैवारी असते तर त्यांच्या पूर्वीच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या सगळ्या कालखंडामध्ये त्यांनी किती परिश्रम केले, किती काय शेतकऱ्यांना दिलं, हे सगळं डोळ्यासमोर आहे. हे किसानांची सहानुभूती मिळवण्यासाठी हा सगळा प्रयोग आहे. हे पॉलिटिकल मोटिवेटेड आंदोलन आहे. सामान्य किसानाला फारसं काही त्याच्याशी घेणेदेणं नाही आहे आणि जमलेल्या लोकांमध्ये किसानांचं प्रमाण अल्प आहे, अत्यल्प आहे. आहेत ते नेते आहेत आणि सगळ्या पार्ट्या एकत्र आलेल्या आहेत. 10 दिवसापूर्वी भारत सरकारने एक चुकीचा निर्णय घेतला की खाद्यतेल जे आहे आपल्या देशात भरपूर इम्पोर्ट होते. जेवढी लागत आहे त्यापेक्षा अर्ध्यापेक्षा अधिक आपण खाद्यतेल इडेबल ऑइल्स आपण इम्पोर्ट करतो. पाम ऑइल, सोयाबीन हे सगळं आयात करतो. त्या आयातीचं शुल्क 41% 30% आणलं 27 नोव्हेंबरला, 10 दिवसापूर्वी. आम्ही 29 तारखेला पत्र लिहिलं भारत सरकारला की आयात शुल्क तुम्ही 30 केलं, 11% कमी केलं 41वरून 30वर. हे 30वरून 50 न्या, कारण आपला देश आत्मनिर्भर झाला पाहिजे आणि सरकारने याचाही विचार करावा इम्पोर्ट एक्सपोर्ट धोरणाचा. हा सरकार जसा ग्राहकाचा विचार करतो तसा शेतकऱ्याचा पहिले करायला पाहिजे, कारण तो अन्नदाता आहे. आज 45% लोक शेती अनास्थेने करतात. तर माझी भारत सरकारलाही विनंती आहे की प्रो किसान अशा पद्धतीचे निर्णय घेतले पाहिजे. हा घेतलेला निर्णयसुद्धा तेलाच्या इम्पोर्ट ड्युटीबद्दल पुनर्विचार केला पाहिजे. असे अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. आम्ही सरकारला वेळोवेळी जागरण करतो, परंतु रस्ता रोखणे किंवा लोकांना दैनंदिन जीवनापासून वेठीस धरणे हा काही भारतीय किसान संघाचा कार्यक्रम नाही आहे आणि आम्ही तो करतही नाही. तर मित्रांनो, नानाजींनी आपल्याला कायद्यातले अगदी बारकावे खूप सोप्या भाषेत समजावून सांगितले. म्हणजे आता मला हे वाटतंय की मला पण थोडंफार का होईना पण कृषी बिल नेमकं काय आहे आणि त्याच्या काय परसेप्शन्स असू शकतात हे लक्षात आलेलं आहे. जसं ते म्हणाले तसं कृषी किंवा शेतकरी आधी आणि ग्राहक नंतर हा विचार करण्याची 7.5 दशकांनंतर का होईना पण ही प्रक्रिया सुरू झाली आहे असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्या विचार मंथनातून नक्कीच नवनीत बाहेर येईल हा विश्वास आपण सगळेजण ठेवूया. पुन्हा भेटूया RMW प्रस्तुत GDP या कार्यक्रमात एका नवीन विषयासह. भेटूया, तोपर्यंत नमस्कार.